मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो हे बघा आपण आता डोंगरावरती उभे आपण रानामध्ये फिरायला आलोय. तुम्हाला निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार मी तुम्हाला दाखवतो. हे बघा आता आपण पाहू शकतो आपल्या समोरच हे बघा. हा आपण धुका पाहतोय. बघा अख्ख्या एवढ्या परिसरामध्ये कुठेच धुका नाही तर आपल्याला हा धुका बघायला भेटतोय. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी हे बघा एक निसर्गाचा असा चमत्कार मी तुम्हाला दाखवतोय. बघा आता आपण आहे ना हा धुका पाहतोय आपण. हे बघा हे साईडला इथं कुठेही दुकान आहे. बघा आपली पाहतो एवढ्या परिसरामध्ये ना कुठेही दुकान आहे. फक्त याच ठिकाणी या जंगलामध्ये धुका बघायला भेटलाय. त्याच ठिकाणी ते धुका कमी जास्त होतोय. बघा म्हणजे आपण पाहू शकताय निसर्गाची ही एक चमत्कार अशी असणारी ही गोष्ट आहे. बघा हा जो धुका आहे हा संपत नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी ना तो वाढत राहतोय, कमी होत राहतोय. म्हणजे असं या धुक्याचं कसं एका याच्यामध्ये कमी होतंय जास्त होते असं एका याच्यामध्ये रूपांतर होते. बघा तर आपण पाहू शकतो या झाडांमध्येच हरवला जातोय, पुन्हा जास्त होतोय. बघा आता आपण पाहतोय या ठिकाणी कुठेही धुका आपले दिसत नाही. फक्त याच जंगलामध्ये थोडासा धुका आहे तो जास्त होतोय, कमी होते. बघा आता या परिसर आपण पाहतोय इथे कुठेच धुका नाही. तर याच ठिकाणी धुका पाहायला भेटतोय. बघा एक नंबर सीन. पूर्ण कमी होतोय जास्त होतोय, कमी होतोय जास्त होतोय. आता पूर्ण कमी झाला. बघा आता आपण थोड्या वेळाने पाहू मित्रांनो, पुन्हा जास्त होईल. आता कमी झालेले.
अशा प्रकारे एक नंबर गोष्ट अशी बघायला भेटली आपल्याला या ठिकाणी. हे समोर पाहतोय आपण, हे बघा, हे आमच्या गावाच्या थोडस अंतरावरती हे धरण आहे. हे धरणाचं नाव आहे पायरडो. हे बघा, हे तलाव आहे लहानसं आहे का, याला पायरडो असं नाव आहे. आणि ही नदी आमच्या गावची ही आहे बुबरा नदी. हे बघा, या बुबरा नदीचा आपण पाहू शकतो. बघा, मी तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी उगम होतोय. हे बघा, हे शेवटचे टोक आहे, या ठिकाणी उगम होतोय. आणि त्या साईडला कोकणकडे आणि आमच्या बुबरा नदीचा उगम या ठिकाणी होतोय. आणि तीच नदी या पायरडोच्या या तलावाला जुळली गेलेली आणि तिथून डिंब धरण, या डिंबे धरणाला हे पाणी गेलेले. अजूनही दुःखात त्या जंगलामध्ये फिरत असताना आपल्याला बघायला भेटते. त्या जंगलामध्ये धुका फिरतोय बघा. त्या जंगलातून साईडला कुठेही धुका जात नाही. तर मित्रांनो, आपण रानामध्ये फिरत असताना ना आपल्याला एक असं नवीन या ठिकाणी एक गोष्ट बघायला भेटली. तर आपण आहे ना रानामध्ये वेगवेगळ्या अशा काही गोष्टी दिसतात, त्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. पण मित्रांनो, ही गोष्ट मला माहीत नाही नेमकं हे काय आहे. तर हे बघा, या ठिकाणी जाता असताना ना आपल्याला ह्या अशा पद्धतीचा ही एक वनस्पती बघायला भेटली. ही एक वनस्पतीच आहे, ही कारण जमिनीमधून उगवलेले. तर हे मला सांगता येणार नाही मित्रांनो. मी पहिल्यांदाच रानामध्ये फिरत असताना ही गोष्ट मी बघितलेली. तर हे काय आहे नेमका हे मला माहीत नाही. हे बघा, आता याले ना, हे बघा खाली, हे बघा असे मुळे आहेत त्याला खाली. हे बघा, तर हे खालून जमिनीतून उगवलंय. हे बघा, हे त्याला मुळे हे पॅक आहे खाली जमिनीमध्ये. तर हे काय आहे नेमका मित्रांनो, मी पहिल्यांदा बघतोय. हे खाली जमिनीमध्ये उगवलेले हे असं मला या ठिकाणी बघायला भेटले. पहिल्यांदा पाहतोय मी ही वनस्पती नाही, मी पहिल्यांदा पाहतोय कंद सारखी, पण ती जमिनीतून उगवलेली आणि असंच हे बघा. तर याच्यामध्ये आतमध्ये आपण जर फोडून पाहिलं तर हा कंदच येतो का, हे बघा आतमध्ये. तर मित्रांनो, हे बघा, आता पावसाळ्या दिवसाला या आमच्या जंगलामध्ये वेगवेगळे अशा प्रकारचे फुलं फुलायला सुरुवात झालेली. आता हे बघा, आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण कड्यावरती उभे तर, आणि ह्या कड्याच्या ह्या पूर्ण जी पर्वत रांग आहे, ह्या पर्वत रांगांवरती मस्त अशी निळसर फुलं या ठिकाणी आपल्याला बघायला भेटले. हे बघा, हे पूर्ण मस्तपैकी असे फुललेले आहेत. आणि आता इथून पुढे मित्रांनो, हादव्यामध्ये म्हणजे आमच्याकडे भरपूर अशी सोंडगी आम्ही म्हणतोय, ते पण भरपूर अशा प्रमाणामध्ये आमच्याकडे असे पिवळसर डोंगर होऊन जाते. आता ही कड्यावरती ही निळसर फुलं आता फुलले तर बघा. वेगवेगळे असे फुलं बघायला भेटतात पावसाळ्या दिवसाला. वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हे बघा, हे एक झाडामध्ये ना हा एक शेवाळ उतरलेले बघा, किती म्हणजे पावर आहे त्याला, उजेड पडतोय त्याचा हे शेवाळाचा. आपण पाहू शकतो या ठिकाणी जे वाळलेलं लाकूड आहे त्याच्यामध्ये हे शेवळ उगवलेले. आणि या शेवळाचा जो म्हणजे असं जर बल्ब पेटवलाय असं पावर आहे त्याला बघा, किती मस्त असं त्याचा उजेड पडतोय. आणि हे बघा, हा जणू काय आपला कानच आहे. निरीक्षण करू बघा मित्रांनो,
हे जे मुंग्यांचा हा वारू आहे हा पूर्ण कानासारखा आकार दिलाय त्यांनी आणि कानच बनवलाय, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. तर चला, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.